आजचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे, जिथे प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावरती शेअर केली जाते। जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या गोष्टी क्षणात जगभर पोहोचल्या जातात। सोशल मीडियावरती सतत काही ना काही पोस्ट करत राहणं हा नवा ट्रेंडच झालाय। सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही प्रयत्न करताना दिसतात, पण कोणत्याही गोष्टीची एक मर्यादा असते। अनेकदा लोक या मर्यादा विसरून जातात। सोशल मीडियावर डान्स व्हिडिओ पोस्ट करणं हा नवा ट्रेंड झाला आहे, पण काही लोक जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवण्याच्या लोभात आपण कुठे व्हिडिओ शूट करत आहोत हे देखील बघत नाही। कधी रहदारीच्या रस्त्यावर, कधी मेट्रोमध्ये, कधी धावत्या रेल्वे किंवा गजबजलेल्या स्थानकावर, कधी रेल्वेच्या छतावर, तर कधी गाडीच्या छतावर चढून नियमांचं उल्लंघन करत हे लोक डान्स करतात किंवा स्टंटबाजी करताना दिसतात। सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई होऊ शकते हे माहिती असूनही अनेकदा लोकांना याचा विसर पडतो। असाच काहीसा प्रकार अमेरिकेमध्ये घडलेला आहे, जिथे भारतीय वंशाच्या तरुणांनी सार्वजनिक ठिकाणी डान्स केला आहे, पण त्यांच्यावर आता हद्दपार होण्याची वेळ आलेली आहे। झालं असं की अमेरिकेतील दुसऱ्या महायुद्धाच्या स्मारकासमोर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय वंशाच्या एका तरुणावर कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे। सोशल मीडियावर टोकाचा भडीमार झाल्यानंतर संबंधित तरुणाने आपली अनेक सोशल मीडिया अकाउंट्स डिलीट केलेली आहेत। अमेरिकेतील वॉशिंग्टन DC येथील नॅशनल वर्ल्ड वॉर II मेमोरियल परिसरात एका तरुणानं नृत्य केल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती व्हायरल झाला। या तरुणाची ओळख मधु राजू अशी सांगितली जाते। व्हिडिओमध्ये तो एका महिलेबरोबर स्मारकासमोर कोरिओग्राफ केलेला डान्स करताना दिसतोय। हा व्हिडिओ मुळात टिकटॉकवर पोस्ट करण्यात आला होता। त्यानंतर तो वेगानं व्हायरल झाला आणि त्यावर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटू लागल्या। हे स्मारक दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेसाठी लढलेल्या सुमारे 1.6 कोटी सैनिकांच्या स्मरणात उभारण्यात आलेलं आहे। तसंच या युद्धात मृत्यू झालेल्या 4 लाखांहून अधिक सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हे स्मारक महत्त्वाचं मानलं जातंय। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी या कृत्यावरती टीका केली आहे। अनेकांच्या मते अशा स्मारक स्थळी मनोरंजनासाठी किंवा सोशल मीडिया व्ह्यूजसाठी नृत्य करणं अयोग्य आहे। काही जणांनी हे ठिकाण बलिदान आणि स्मारकाचं प्रतीक असं सांगत तिथे अशा प्रकारचा व्हिडिओ बनवणं असंवेदनशील असल्याचं म्हटलंय। काहींनी तर परदेशात राहणाऱ्या स्थलांतरितांनी सार्वजनिक ठिकाणी अधिक शिस्त पाळली पाहिजे असंही मत व्यक्त केलंय। एका वापरकर्त्यानं सुमारे 25 लाख सैनिकांनी दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतल्याची आठवण करून देत अशा स्मारकांबद्दल आदर राखणं आवश्यक असल्याचं म्हटलेलं आहे। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर काही जणांनी संबंधित व्यक्तीची ओळख मधु राजू अशी सांगितलेली आहे। तसंच तो अमेरिकेतील एका सायबर सिक्युरिटी कंपनीत क्लाउड नेटवर्क सिक्युरिटी इंजिनियर म्हणून काम करत असल्याचा दावा करण्यात आलाय। काही पोस्टमध्ये तो एमएडी डलास नावाचा डान्स स्टुडिओ चालवत असल्याचाही दावा करण्यात आलाय। वाद वाढल्यानंतर त्या स्टुडिओची वेबसाईट आणि सोशल मीडिया पेजेस बंद करण्यात आलेले असल्याचं दिसून येत आहे। दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजूने त्याचे सर्व अकाउंट्स डिलीट केल्याचं सांगितलं जात आहे। सध्या अमेरिकन अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची प्राथमिक पडताळणी सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे। राजू अमेरिकेत नॉन इमिग्रंट व्हिसावर राहत असल्याचं सांगितलं जात आहे। अमेरिकेच्या स्थलांतर कायद्यानुसार काही विशिष्ट नियमांचं उल्लंघन झाल्यास व्हिसा रद्द करण्याची कारवाई होऊ शकते। स्मारक परिसरात परवानगीशिवाय कार्यक्रम, प्रदर्शन किंवा शूटिंग करणं नियमांच्या विरोधात ठरू शकतं। या घटनेवर भारतीय अमेरिकन समुदायात मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत। काहींनी या कृत्यावर टीका केली असली तरी ती केवळ एका व्हिडिओमुळे एखाद्याला देशाबाहेर पाठवण्याची मागणी अतिशयोक्तीपूर्ण असल्याचंही काहींचं मत आहे। दरम्यान मधु राजूने या घटनेबद्दल माफी मागितल्याचंही काही अहवालांमध्ये म्हटलंय। त्याचा कोणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता असं सुद्धा त्यानं स्पष्ट केले। तथापि या प्रकरणाबाबत अंतिम निर्णय येत्या काही आठवड्यात सुनावणी झाल्यानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी काही भारतीयांनी बुर्ज खलिफाला भेट दिल्यानंतर तिथे जाऊन गरबा नृत्य केलं होतं, तर काहींनी थेट एअरपोर्टवर गरबा नृत्य सुरू केलं होतं। डान्स करण्यात चुकीचं नाही, पण आपण कुठे डान्स करत आहोत, आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ शकतो याचं भान राखलं पाहिजे, हाच संदेश हा व्हिडिओ देत आहे। तर या घटनेवरती तुमचं देखील काय मत आहे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा बिंदास्त मराठी न्यूज।